स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सासवड येथे भव्य आणि दिव्य अशा पुरंदर केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान जोरात पार पडत आहे. आजच्या पुरंदर केसरी मैदानामध्ये मोहिल शेठ धुमाळ यांचा महाराज देखील दाखल झाला होता. मित्रांनो, महाराज आणि मोहम्मदवाडीकरांचा पक्ष आपल्याला गट क्रमांक 36 मध्ये तास क्रमांक 4 मधून पळताना पाहायला मिळाले. गट क्रमांक 36 मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्यांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली. क्षणाक्षणाला निकाल बदलत होता आणि प्रेक्षकांचा श्वास थांबलेला होता. मात्र मित्रांनो, थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेठ धुमाळ यांच्या महाराज आणि पक्षाची या गटाला हार झाली आहे. या गटामध्ये तास क्रमांक 5 मधून पळालेली शनिशिंगणापूरकरांचा पाखऱ्या आणि बारामतीकरांचा काशी या जोडीने बाजी मारली आणि गट पास केला आहे. त्यामुळेच मित्रांनो, द्वादशमी हिंद केसरी बकासूरच्या तालमीतील तयार झालेला पट्ट्या महाराजला या गटात थोडक्यासाठी हार स्वीकारावे लागले आहे. पण मित्रांनो, काही हरकत नाही. महाराज आणि पक्षाने खूपच सुंदर आणि दमदार लढत दिली. खेळ म्हटलं की हार जीत ही चालूच असते आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या मैदानामध्ये मोहिल शेठ यांचा महाराज नक्कीच जोरदार कमबॅक करेल. यावर तुमचं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला सर्वांचा बकॅडॉन गट क्रमांक 24 मधून गट पास झाला आहे. त्याचा सेमी क्रमांक किती असणार आहे ते त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.